काही समूहदर्शक शब्द पाहणार आहोत। व्यक्तीच्या, पदार्थांच्या, वस्तूंच्या, पक्ष्यांच्या समूहाला समूहदर्शकाचे शब्द म्हणतात। कडब्यांची पेंडी, मेथीची जुडी, वाहनांचा ताफा, संत्र्यांचा ढेग, फुलांचा गुच्छ, भाकऱ्यांची चवळ, वर्तमानपत्रांचा गठ्ठा, धान्याच्या पोत्यांची थप्पी, किल्ल्यांचा जुडगा, विमानांचा ताफा, उंटांचा तांडा, वारकऱ्यांची दिंडी, मेंढ्यांचा कळप, तारकांचा पुंज, माशांची गाथर, साधूंचा जगता, लाकडाची मोळी, पुस्तकांचा गठ्ठा, द्राक्षांचा घोस, हरणांचा कळप, चपात्यांची चवळ, भाजीची जुडी, केळ्यांचा घड, माणसांचा जमाव, उसाची मुळी, मुलांचा घोळका, जहाजांचा काफिला, वाद्यांचा वृंद, फळांचा घोस, खेळाडूंचा संघ, करवंदांची जाळी, फुलझाडांचा ताटवा, प्रश्नपत्रिकांचा संच, गुरांचा कळप, केसांचा पुंचका, पालेभाजीची गड्डी, गवताची पेंडी, आंब्याची आडी, लमानांचा तांडा, दरोडेखोरांची टोळी, ताऱ्यांचा पुंचका, नारळाचा ढीग, रुपयांची चवळ, सैनिकांची पलटण, केळ्यांचा लोंगर, लुटारूंची झुंज, मुलांचा घोळका, नारळाची पेंड, बांबूचे बेट, मडक्याची उतरण, काजूची गाथण, वेलींचा पुंचका, हत्तींचा कळप, गाईगुरांचे खिल्लार, विद्यार्थ्यांचा गट, पक्ष्यांचा थवा असे काही समूहदर्शक शब्द आपण सर्व विद्यार्थ्यांना सांगू शकतोय आणि शिष्यवृत्तीची आपण तयारी करू शकतोय। थँक्यू। प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट। थँक्यू।